श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज आहे शनिवार, तर आज मी बनवणार आहे लौकी। आज मी लौकी बनवणार आहे। बघू शकता ही घरची लौकी आहे, माझ्या शेजारच्या वहिनीने दिली, त्या घरची आहे, अर्धी खाऊन झाली। आणि आता मी याची भाजी बनवणार आहे। छान मस्त घरची फ्रेश लौकी आहे। तर बाकी लौकी मम्मीने ठेवली होती, काही म्हणजे थोडीशी म्हणजे मी वरण केलं लौकीचं, आणि आता थोडीशी राहिली ती याची मी आता डाळ, तुरीची डाळ टाकून छान भाजी करून घेणार आहे। आणि इथे लागलेला आहे कुकर। तर चला आता स्वयंपाक करून घेते पटापटा आणि मग भेटते तुमच्याशी। कुकर वगैरे सगळं झालेलं आहे, चहा पाणी नाश्ता सगळं झालेला आहे। आता मी म्हटलं छान मस्त धुवून घेतली, मी लौकी छिलून घेतली अगोदर, धुतली, आणि आता मी छान बारीक बारीक कापणार आहे। आणि तुम्हाला याच्यापेक्षाही बारीक पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करू शकता, पण चॉपरमध्ये कसं मग ते थोडंसं पाणी सुटते, तर आपल्याला तसं नको, तर मी अशीच बारीक बारीक चाकूनीच कापून घेत आहे। तर बघा, आणि माझ्या घरी थोडंसं बारीकच कापलेली आवडते, आणि मोठी कापले तर म्हणजे लेकरं खायलाच बघत नाही, तर मी सहसा बारीकच कापण्याचा प्रयत्न करते। आणि मी तुम्हाला म्हटलं की दुधी भोपळा म्हणजे आपल्या म्हणजे सेहतसाठी खूप छान राहते खाणं। आणि मी म्हणजे साधी नाही बनवत, तुम्हाला आलू टाकायचे असेल तर आलू टाका। माझ्या घरी प्रत्येक भाजीमध्ये आलू पाहिजे, आलूशिवाय होतच नाही, पण आज अवी नसल्यामुळे मी आलू स्किप केला आहे, आणि आलूच्या ऐवजी मी डाळ टाकलेली आहे। आणि तुम्ही डाळ टाकून बघा, इतकी टेस्टी भाजी लागते। कसली पण डाळ टाका, तुरीची, चण्याची, आपली मसूरची, मुंगाची, उडदाची नको टाका, तर ह्या डाळी तुम्ही टाकू शकता। तर म्हणजे प्रमाण तुम्हाला जेवढं पाहिजे तेव्हा डाळीचं टाकू शकता। आणि माहिती आहे का, मुलं म्हणजे सांगते ना, लहान मुलं जे राहतात ना, ते खूप आवडीने खातात ही भाजी, खूप आवडीने खातात डाळ वगैरे टाकून राहिली तर, कारण की त्यांना सहसा डाळ तर आवडतेच। आणि डाळीमध्ये तुम्ही बारीक बारीक कापली नाही लौकी, बारीक कापा, आणि बघा तुम्ही थोडीशी टेस्टी बनवा। त्याच्यात थोडीशी तुम्ही पावभाजी मसाला वगैरे टाका, खूप आवडीने खातात। आणि दुधी भोपळ्यापासून पुष्कळशा भाज्या बनतात, पुष्कळ म्हणजे पदार्थ बनतात। आपलं डाळ बनू शकते, तुम्ही कुकरमध्ये डाळीसोबत लौकी कापून टाका आणि त्याला फ्राय घाला, वरण बनते, भाजी बनते, वडे बनतात, धपाटे बनतात, पुष्कळ साहित्य बनते, आणि शिरासुद्धा बनते, लौकीचा शिरासुद्धा बनते। पण आमच्या इथे शिरा नाही आवडत, गोड म्हणजे आमच्याकडे सहसा आवडतच नाही, तर मी सहसा भाजी आणि वरणच करते। आणि ही घरची लौकी आहे, आमच्या शेजारी वहिनी राहतात, त्यांच्या घरी झाड आहे, ते पुष्कळ लौक्या लागतात आणि त्या देतात मला। तर आणि घरची लौकी खरंच खूप टेस्टी लागते, बाहेरच्या लौकीपेक्षा घरची लौकी खूप टेस्टी लागते। आणि मलाही अगोदर म्हणजे लौकी नाही आवडत होती, पण हळूहळू जेव्हा म्हणजे स्वतः बनवायला लागली, स्वतः जेव्हा आपण आवडीने बनवतो, तर आपली आवड आपल्याला खरंच खूप आवडते। तर माझं तसंच झालं, मी अगोदर खात नव्हती, जेव्हा मी डाळ वगैरे टाकून म्हणजे करत होती की मी खाणार, तेव्हाच माझ्या घरचा परिवार खाणार, माझे मुलंसुद्धा खाणार, आणि मीच नाही खाणार तर मग त्या पण नाही खाणार। त्यामुळे मग मी पण सुद्धा सुरू केली लौकी, आणि मी खाते खूप आवडीने, मग त्यांना माहिती आहे मम्मी खात आहे तर काही चांगलंच असणार, आणि त्यांनी पण 1-2 वेळा खाल्ली तर त्या मुलांना खूप छान वाटले। तर मी बनवत असते। आणि टमाटर तुम्ही जास्त टाका, मी 2 घेतलेले आहे टमाटर, तुम्ही जास्त टाकू शकता। आणि याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं पण कूट टाकू शकता, पण शेंगदाणे मी स्किप करते, कारण की लौकीचा जो स्वाद राहतो तो निघून जातो। तर मी डाळ प्रिपेअर करते टाकणं, तर मी डाळीच टाकते, कधी चण्याची, कधी तुरीची, मसूरची सुद्धा खूप छान लागते। याच्यामध्ये मसूरचा जो स्वाद राहतो तो वेगळाच राहतो, तर मसूर पण खूप छान लागते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि लसूण छिलून घेते, घरचं म्हणजे आपलं जे फ्रेश लसूण राहते ते खूप छान राहते। माझ्याकडे पेस्ट पण ठेवलेला आहे, जेव्हा मी ग्रेव्हीवाल्या भाज्या बनवते तेव्हा पेस्ट टाकते। तर आता मी थोडं थाळा पण टाकणार आहे आणि पेस्ट पण टाकणार आहे। तर सांबार घेतला, सांबार मी धुतला होता, पण तरी मी म्हणजे पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे। आणि तुम्हाला सांगते, डाळी खरंच टाका तुम्ही, खरंच सांगे, डाळ टाकून जे भाजी करणार ना खूप टेस्टी लागते। माझा कांदा कापून झालेला आहे, आणि लसूण
आणि थोडं मी गोडलिंबाचा पाला सुद्धा घेतलेला आहे, 2च घेतले आहे. खूप छान टेस्टी लागते, तुम्ही ट्राय करून बघा. टमाटर घेतलेला आहे आणि बघू शकता माझी भाजी वगैरे सगळं कापकूप करून झालेलं आहे ना. आता मी फोडणी घालते आणि फोडणी घालताना सुद्धा तुम्ही म्हणजे ऑइल सरसोचं ऑइल सुद्धा यूज करू शकता. सरसोचं ऑइल सुद्धा खूप टेस्टी लागते, पण माझ्याकडे सरसोचं ऑइल संपलेलं आहे, आणावं लागणार. तर मी आपलं जे सोयाबीन ऑइल आहे तेच ट्राय करणार. आणि इथे बघा मी तुरीची डाळ भिजू टाकलेली होती आणि ती छान वॉश करून आणलेली आहे. आणि तुम्ही 5-10 मिनिटं भिजू टाका डाळ, त्यामुळे काय होणार म्हणजे त्याची जे शिजण्याची प्रोसिजर राहते ती लवकर होणार. तर तुम्ही अगोदर भिजू टाका डाळ आणि त्यानंतर वॉश करून टाका भाजीमध्ये. तर मी 10 मिनिटं झाले होते, मला भिजू टाकली होती डाळ आणि त्यानंतर वॉश केली. आणि आता चला फोडणी घालूया पटकन भाजी, कारण की टिफिन सुद्धा द्यायचं आहे. आणि बघा कढई मांडलेली आहे आणि कढई थोडीशी दुर्लक्ष करा तुम्ही. बघा ऑइल टाकलेलं आहे, थोडंसं मी जास्त ऑइल टाकलेलं आहे, कारण की भाजी तेव्हा पाणी सुटते तेव्हा म्हणजे पाणी ड्राय होऊन जाते. आपल्याला पूर्ण भाजी लवकी पाणी सोडते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ड्राय करावी लागते आणि मग त्याच्यानंतर ऑइल सुटणार. तर त्यामुळे काय होते, मी थोडंसं जास्त ऑइल टाकते. आणि बघा इथे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जेव्हा मोहरी तळतळणार त्याच्यानंतरच तुम्ही जिरा टाका आणि जिरा सुद्धा चांगला होऊ द्या, चांगला ब्राऊन होऊ द्या. जिरा सुद्धा थोडासा फुटतो, तर जिरा सुद्धा होऊ द्या. तर त्याच्यानंतर तुम्ही बाकीचं सामान टाका. तर बघा मोहरी झालेली आहे, मी याच्यात जिरा टाकलेला आहे आणि आता याच्यात मी कांदा वगैरे टाकून घेत आहे. कांदा, लसूण आणि आपलं गोडलिंबाचा पाला सोबतच टाकत आहे. आणि मी हिंग विसरली, हिंग तुम्ही टाका, मी नंतर टाकलं हिंग वरतून. हिंग तुम्ही नक्की टाका, कारण की हिंग प्रत्येक भाजीत मी टाकते. आता तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला टाकायचं आहे नाही टाकायचं आहे, पण मी प्रत्येक भाजीमध्ये हिंग टाकते. मला हिंग प्रत्येक भाजीमध्ये आवडते. आणि आमच्याकडे कसुरी मेथी सुद्धा प्रत्येक भाजीमध्ये आवडली जाते. तर बघा इथे टोमॅटो सुद्धा टाकून झालेले आहे आणि टोमॅटो लवकर प्रोसिजर म्हणजे लवकर तुम्हाला गल करायचा आहे, प्रोसिजर काय ते तुम्ही मीठ टाकून द्या. तर मीठ टाकल्याने काय होणार, टमाटर लवकर नरम होणार, आणि त्यामुळे काय होणार, आपली समोरची प्रोसिजर जी राहते ती झटपट होणार. तर बघा आता मी इथे पसारा आहे, पूर्ण पसारा पडलेला आहे, हा सुद्धा आवरायचा आहे. झाडझूड वगैरे झालेले आहे. हा काल कपडे जे धुतले होते ते आहे. आणि इथे बघा कच्चूराम, आमचा कच्चू आहे, जेवण वगैरे झालेलं आहे कच्चूचं. आता पाणी चेंज करायचं आहे याचं. मी रोज पाणी चेंज करते याचं, कारण की खूप घाण करतो पाणी, त्यामुळे. आणि त्याला वाटत आहे की मला आता काहीतरी खायला देणार आहे, त्याच्यामुळे तो ना मुवमेंट करत आहे आणि वरती येतो, पटकनच वरती येतो तो. असं आहे पिल्लू. आणि समोर प्रोसिजर बघा, ड्रायफ्रूट म्हणजे ड्राय मसाले टाकून झालेले आहे माझे. लाल तिखट घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे, थोडा धने पावडर घेतलेला आहे, मीठ, हळद. आणि तुम्हाला एक सांगू का, मी थोडंसं धने पावडर जास्त टाकते, कारण की मला खूप आवडते. आणि याच्यामध्ये थोडंसं मी पावभाजी मसाला सुद्धा टाकलेला आहे माझ्याकडे, त्याची एक्सपायरी डेट होणार आहे. तर मी म्हटलं त्याच्या अगोदर आपण यूज केलेलं बरं, वेस्ट कशाला घालायचं. आणि भाजीमध्ये टाकून तुम्ही यूज करू शकता थोडं, आणि खरंच त्याचा स्वाद पण खूप छान येतो. आणि इथे टाकलेला आहे मी कसुरी मेथी, आणि तिथे माहिती आहे आमच्या घरी प्रत्येक भाजीत राहते आणि त्याचा स्वाद पण खूप छान येतो. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे मसाल्याला. तर आता याच्यामध्ये मी टाकून देते आपलं डाळ, तुरीची डाळ टाकून देते. तुरीची डाळ छान वॉश केलेली आहे, भिजू टाकलेली होती, ती थोडी नरम झालेली आहे. आणि बघा जास्त भाजी नाही करायची म्हणून मी जास्त क्वांटिटी नाही टाकली आहे डाळीची, कमीच टाकलेली आहे. आणि छान एकजीव करून घेते छान. आणि बघा कलर किती सुंदर आलेला आहे. थोड्या वेळ मी होऊ देते, डाळ थोडीशी होऊ देते आणि त्यानंतर मी टाकून देते आपली काय म्हणते लौकी, दुधी भोपळा टाकून देते. आणि दुधी भोपळा टाकल्यानंतर तुम्हाला सांगू का, थोड्या वेळानंतर त्याचं पाणी सुटते. तुम्ही लगेच पाणी नको टाका, थोड्या वेळ थांबा, कमी पॉवरवर ठेवा. तर थोड्या वेळानंतर त्याचं पाणी सुटते. आणि मला जायचं आहे संध्याकाळी बाहेर. तर बघा आम्ही बाहेर आलेलो आहे बर्थडेला.
इथे बर्थडे होता, आमचे रिलेटिव्ह आहे तिथे, त्यांचं म्हणजे लहान मुलीचा बर्थडे होता. आणि हे बघा आमची डिश, रात्रीचं डिनर इथे आहे. मस्त आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या. आणि हे बघा बेस्ट आपलं गोड बोरं आहे, हे पाकातली बोरं आहे. आणि इथे बघा गर्दी बघा किती आहे, गर्दी खूप होती. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवायला दिलं होतं आणि गर्दी बघा किती आहे. आणि इथे महाराष्ट्रीयन आणि पंजाबी 2 डिशेस होत्या आणि खूप छान म्हणजे व्यवस्थित सगळं अरेंजमेंट वगैरे सर व्यवस्थित होते. नंतर आम्ही आलो आहे सगळं जेवण वगैरे करून थोडंसं इथे मग थोडंसं चटपटा खाण्याकरता ते इथे भेल बनवून देत आहे ते भाऊ. आणि समोर गेल्यानंतर बघा इथे ज्यांना उपास आहे त्यांचं उपासासाठी इथे साबुदाण्याचे वडे निघत आहे, वडे तयार होत आहे. आणि आम्ही थोडंसं मग इथे बसून सेल्फी फोटो वगैरे काढल्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.